औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विविध संघटना आक्रमक झाल्यात। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेलं आहे। आज राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे। राज्य सरकारकडून औरंग्याच्या कबरीवरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आंदोलनाची हाक दिली गेली आहे, त्यामुळे आता सुरक्षेत सुद्धा वाढ केली आहे। हिंदूंचा छळ केला, छत्रपती संभाजी महाराजांना एवढ्या क्रूर पद्धतीने त्यांनी त्यांचा वध केला, अशा आलमगीराचं, अशा औरंग्याचं कुठलंही स्मारक, कुठलीही कबर पूर्ण महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात असू नये। पुढच्या टप्प्यामध्ये बजरंग दल लाखोंच्या संख्येने संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करेल। या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंग्याची कबर आहे, हे कबर ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही नसावी आणि आहे ती काढावी, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे। क्रूर कर्म्याने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांच्यावर जोरदार असे अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, त्यांचे हलाल केले, 40 दिवस त्यांना तुरुंगात डांबले। अशा क्रूर कर्म्याची समाधी, त्याची कबर आपण का सांभाळायची? ती हद्दपार व्हायला पाहिजे। औरंगजेबाच्या बायकांच्या बद्दल सांगा, त्यांच्यामुळे सुद्धा काही इतिहास लिहिला जाईल। कुठं जातायत तुम्ही? का त्याचे पोवडे गातायत? जा तिथं, नतमस्तक व्हा तिथं औरंगजेबाच्या कबरीसमोर, पाया पडा तिथं, नमाज पडा तिथं, तुम्हाला कोण रोखलंय? परंतु ज्यांनी आमच्या महाराजांचा छळ केला त्याची कबर आम्हाला नको, हे आमचं मत आहे। जे इतिहास समाजाला दिशा देईल, जे इतिहास समाजहिताचा आहे आणि जे इतिहास लोकांच्या भावनेशी निगडीत असेल, त्या इतिहासाला महत्व आहे। इतर जे इतिहास ज्याचा कुठलाही समाजाशी देणं घेणं नाही, ते इतिहास वेदनेदायी असतो, ते वेदनेदायी इतिहास पुसला गेला पाहिजे, या बाबतीत कुठली शंका नाही। महाराष्ट्रामध्ये आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे, ही कबर महाराष्ट्रातून हटवा, नाहीतर कार सेवा आम्ही सुरू करू, असं देखील ते म्हणतात। मला वाटतं या विषयावर माननीय मस्केजी स्वतः इथे आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत। तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील, हिंदू किंवा मुसलमान, हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे। आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे, ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा, पण चालेल, समजवतील, रावणाला बाजूला काढून राम समजवतील। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती? मग शिवाजी महाराज चुकले होते का? इतिहास तर राहिलाच पाहिजे ना। या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला, सांगता आलं पाहिजे ना। या औरंगजेब इथं या महाराष्ट्राला लुटायला आलो होतं, पण त्याला इथंच गाडलं, या रत्नापूरला फुलतारला, हे सांगता आलं पाहिजे ना। मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जातं।